सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीतील व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरणार आहे. बऱ्याच दिवसांपासून जर तुम्ही एखादी योजना सुरू करण्याचा विचार करत असाल तर ती आज तुम्ही सुरू करू शकता. प्रेमात असलेले लोक तिसऱ्या व्यक्तीने सांगितल्यामुळे आपल्या जोडीदारावरती संशय घेतील, त्यामुळे दोघांमध्ये वादविवाद होऊ शकतात. एकापेक्षा अधिक स्रोतातून पैशांची आवक झाल्यानं तुम्ही आज खुश असाल. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याआधी एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये आज सहभागी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सर्व कामांमध्ये पूर्णपणे लक्ष द्याल. तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. यांच्यापासून सावध राहा. काही रखडलेली कामं वेळेत पूर्ण न झाल्यानं तुम्ही थोडे निराश असाल. तुमच्या मुलांकडून खूप अपेक्षा ठेवू नका, नाहीतर तुमचा अपेक्षा भंग होऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांच्या सन्मानामध्ये आज वृद्धी होणार आहे. तुमच्या मनामध्ये चाललेली घालमेल कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीसमोर प्रकट करण्यापासून स्वतःला आवरा. शेअर बाजारामध्ये पैसे लावणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. आज तुमच्या साध्या स्वभावामुळे तुमचा मान सन्मान जास्त वाढेल. तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. कौटुंबिक बाबीमध्ये एखाद्या बाहेरच्या व्यक्तीकडून सल्ला घेऊ नका, नाहीतर मागावून तो तुमची निंदा करू शकतो. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गाईला आज गुळ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप अभ्यास करावा लागेल, तेव्हाच त्यांना यश मिळेल. तुमच्या आसपासचं वातावरण आनंदी असल्यानं तुम्हालाही खूप छान वाटेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या समस्येविषयी तुमच्या जोडीदाराशी बोलू शकता. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरची चिंता करीत असाल तर त्याचा तुम्हाला आज त्रास होऊ शकतो. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजीपमाळेचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात सिंह राशीच्या लोकांनी आज तेच काम करावं जे करण्याची त्यांना इच्छा आहे. जर तुमचा एखादा संपत्ती संबंधी वाद सुरू असेल तर आज तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. जर तुम्ही नोकरी करीत असाल तर आज तुमच्यावरती वेगळी जबाबदारी टाकली जाईल, जी तुम्हाला हर प्रकारे पूर्ण करावी लागेल. कौटुंबिक जीवन जगणारे लोकांमध्ये आज काही कारणानं ताणतणाव निर्माण होईल आणि म्हणून आज अशा कोणत्याही मुद्द्यावरती वादविवाद करू नका. जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी काळजी करीत असाल तर आज ती चिंता तुमची दूर होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजवंताला भाताचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आज खूप ऊर्जावान असल्यासारखं वाटेल. पैशांचे व्यवहार तुम्ही सावधतेने करा. कोणालाही उधार पैसे आज देऊ नका, नाहीतर ते पैसे परत मिळण्याची शक्यता बिलकुल नाही. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी वरिष्ठ सदस्यांच्या मदतीने कोणताही निर्णय घेणं यष्ट राहील. आज तुम्ही कुटुंबातील लोकांच्या गरजेच्या वस्तू खरेदी कराल. आज तुम्ही तुमची सर्व ऊर्जा इतर कामामध्ये खर्ची घालण्यापेक्षा आपल्याच कामावरती लक्ष केंद्रित करा. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात तुळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आळसानं भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करायला हवं, नाहीतर पुढे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये उत्साहानं पुढाकार घ्याल, ज्यामुळे तुम्हाला मनशांती लाभेल. कामकाज करताना जर काही भांडण झालं तर संयमानं ती परिस्थिती हाताळा आणि ते भांडण मिटवा. तुम्हाला व्यावसायिक सल्ल्याची गरज लागेल, जो तुम्हाला एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून घ्यावा लागेल. जर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील
तर आज तुम्ही त्यांच्या शिक्षकांशी बोलून त्या अडचणी दूर करू शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गोमातेला खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र फळ देणारा राहणार आहे. जर तुमचं एखादं सरकारी काम बऱ्याच काळापासून पेंडिंग असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतं. जे लोक प्रसार माध्यमे आणि मार्केटिंगशी संबंधित काम करतात त्यांना आज चांगला फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये सुरू असलेले वाद आज संपुष्टात येतील. आज बऱ्याच काळानंतर एखाद्या नातेवाईकाची गाठभेट होईल. कोणी मागितला नसताना कोणालाही उगीच सल्ला देण्याच्या फंदामध्ये पडू नका. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीचे लोक आज गुंतवणुकीविषयी योजना आखण्यामध्ये व्यग्र राहतील. कामाच्या ठिकाणी चांगल्या कामासाठी तुम्हाला पुरस्कृत केले जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना एखादी नवी मोठी ऑर्डर मिळाल्यानं त्यांचा आनंद गगनात मावणार नाही. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या आरोग्याच्या चिंतेनं ग्रासलेले राहाल. तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, नाही तर तुमची बचत ही संपून जाईल आणि मग तुम्हाला त्यामुळे भविष्यात त्रास होईल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस खूप चांगला राहणार आहे. आज एकाहून अधिक स्रोतातून धन प्राप्त झाल्यानं तुम्हाला अतीव आनंद होईल. आज घरातील देखभालीवरती जास्त लक्ष तुम्ही केंद्रित कराल. कुटुंबियांच्या सल्ल्यानं तुम्ही एखादं नवीन काम सुरू करण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनातील लोकांच्या मध्ये एखाद्या तिराहितामुळे भांडणं लागतील. अचानक तुमच्या समोर असे खर्च येतील जे तुम्हाला नको असतानाही करावे लागतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आव्हानांनी भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे तुमच्या चिंतेमध्ये भर पडेल. खूप काम असल्यानं तुम्ही व्यग्र राहाल आणि यामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याला दिलेलं वचन तुम्ही आज विसरून जाल. जर कुटुंबामध्ये काही समस्यांचा तुम्हाला त्रास होताना दिसत असेल तर आज वडीलधाऱ्यांच्या मदतीने तुम्ही त्यावरती नियंत्रण आणू शकता. नोकरदार लोकांना आज चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज नशीब 66% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही पहाटे भगवान सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगली मालमत्ता प्राप्त करण्याचा ठरणार आहे. नातेवाईकांशी तुमची जवळीक वाढू शकते आणि एखादी चांगली बातमीही तुम्हाला मिळू शकते. कौटुंबिक बाबतीमध्ये तुम्हाला समतोल राखायला हवा, नाहीतर अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या वाढणाऱ्या खर्चांना कात्री लावावी लागेल, नाहीतर तुमचं बजेट वाढू शकतं. म्हणून तुमच्या खर्चाचं अंदाजपत्रक बनवणं तुमच्यासाठी योग्य राहील. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर गाडी मात्र सावधतेनं चालवा. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलेलंच आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली घटना नक्कीच घडावी, जेणेकरून सगळ्यांचं आयुष्य व्यवस्थित जाईल. धन्यवाद.